नमस्कार मित्रांनो, आज आपण तुरीच्या सोल्याची भाजी करणार आहोत। तुरीच्या शेंगा हे वर्षातून एकदाच निघतो आणि ही भाजी तुम्हाला नक्की एकदा तरी ट्राय करायला हवी। आणि तुरीच्या सोल्याचे खूप काही प्रकार होते, ते तुम्हाला पाहायचे असेल तर नक्की कमेंट करा। चला तर मग ही तुरीच्या शेंगाची सोल्याची भाजी करायला सुरुवात करूया। आपल्याला सर्वात आधी तुरीच्या शेंगा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे आणि तुरीमधले सोले काढून घ्यायचे आहेत। मी ज्या प्रकारे काढत आहे त्याच प्रकारे। आता भाजीच्या ग्रेव्हीसाठी लागणारे इथे 2 कांदे कापून घेऊया। त्यानंतर एक टमाटर घेऊन टमाटर सुद्धा आपल्याला चिरून घ्यायचे आहेत। एक तवा घेऊन तव्यावरती धणे टाकून धणे आपल्याला भाजून घ्यायचे आहे। त्यानंतर त्याच तव्यावर थोडं तेल घालून आपल्याला कांदा सुद्धा भाजून घ्यायचा आहे। इथे 2 चम्मच बेसन घेतलेले आहे। बेसन छान ब्राऊन येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। इथे ज्वारीचं पीठ घेतलं ते सुद्धा चालेल। 3 चम्मच तेल टाकायचे आहे। तेल छान गरम झाले की त्यामध्ये 1 चम्मच जिरे टाकायचे आहेत आणि हे सर्व आपण मसाले भाजले होते तेच मसाले बारीक केले आहे। ते मसाले टाकून सर्व मसाले एकत्रित करून घ्यायचे आहेत आणि तेल सुटेपर्यंत शिजवायचे आहेत। इथे छान तेल सुटलेले आहे, तुम्ही बघू शकता। आता यामध्ये 1 चम्मच तिखट, अर्धा चम्मच मीठ, अर्धा चम्मच हळद, अर्धा चम्मच जिरे पावडर हे सर्व मसाले टाकून एकत्रित करून घ्यायचे आहे आणि तेल सुटेपर्यंत शिजवायचे आहेत। इथे तुम्ही बघू शकता चांगल्या पद्धतीने तेल सुटलेले आहे। यामध्ये थोडी कोथिंबीर घालावी आणि जे आपण तुरीचे सोले सोलले होते ते टाकायचे आहे आणि फिरवून घ्यायचे आहेत। आता 5 मिनिटासाठी भाजी शिजवायची आहे। इथे 5 मिनिट झालेले आहे। आता यामध्ये अर्धा गिलास पाणी टाकायचे आहे आणि 20 मिनिटासाठी भाजी शिजवायची आहे। भाजीला थोडी उकळी आली की त्यामध्ये जे आपण बेसन भाजलं होतं ते बेसनाचं थोडं पाणी करून ते बेसन त्यामध्ये टाकायचे आहे आणि थोडे मिक्स करून ते झाकून शिजवायचं आहे। इथे 20 मिनिट झालेले आहे। भाजी आपली शिजलेली आहे। चला तर मग सर्व करूया। तुम्ही बघू शकता भाजीचा कलर असा भन्नाट आलेला आहे आणि ग्रेव्ही सुद्धा अप्रतिम अशी आलेली आहे। ही भाजी तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन। थँक यू।